खरं तर ही योजना माननीय उद्धवजींच्या सरकारमध्ये सुरू झालेली, परंतु मागच्या 2 वर्षात कमालीचं दुर्लक्ष या योजनेकडे झालेलं आहे। माझे आपल्यामार्फत मंत्री महोदयांना प्रश्न आहे की नवीन मंजूर करायचं सोडा, पण जे जुने 7, 8, 9 महिने ज्यांना अनुदान मिळालं नव्हतं याच्यामुळं काही केंद्र बंद पडलेली आहे माननीय मंत्री महोदय। आणि हे गोरगरीब लोकच केंद्र चालवतात, कोणी काही मोठे लोक चालवत नाही। आणि कर्ज काढून बऱ्याच जणांनी शिवभोजन केंद्र चालवली, परंतु मागच्या वर्षभर 7 ते 8 महिने तर बिलकुल 1 रुपया मिळाला नव्हता। जे बंद पडलेले शिवभोजन केंद्र आहे हे पुन्हा सुरू करण्यासाठी आपण त्या शिवभोजन केंद्रांना पुन्हा परवानगी देणार का? त्यांचं थकीत अनुदान तर दिलं असेल, परंतु मला असं वाटतं जे केंद्र बंद पडले ते पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी आपण प्रायोरिटी देणार आहे का? मी नवीन सुरू करण्याची मागणी मुळीच करत नाहीये, पण जे आपण अलॉट केलेले किमान ते, आणि खऱ्या अर्थानं रुटीन दर महिन्याला आपण अनुदान देत नाही म्हणून हे बंद पडतात। हे जर रेग्युलर आपण अशा पद्धतीनं या शिवभोजन केंद्राचा निधी दिला तर मला असं वाटतं कोणतेही शिवभोजन केंद्र बंद पडणार नाही। याच्यासाठी सरकार काय पावलं उचलणार?